नमस्कार मित्रांनो, मी देवेंद्र वर्मा. आज भाजपचे युवा नेते व नेवासा शहराचे विकास करण्याचा विजन असणारे मनोज अण्णा पारखे यांची मुलाखत घ्यायला आलो आहे. नमस्कार. तर आत्ता आपण मनोज भाऊ पारखे, भाजप शहर अध्यक्ष यांच्यासोबत आहोत. तर मनोज भाऊ, नमस्कार. माझं नाव मनोज अंबादास पारखे आहे. मी शहरातील लोखंडे गल्ली येथे राहतो आणि भारतीय जनता पार्टीचा शहर अध्यक्ष म्हणून काम करतोय. गेले 4 वर्ष झाले आणि मी इलेक्ट्रिकल इंजिनियर असून माझा इलेक्ट्रिकल दुकान आणि खाजगी विद्युत ठेकेदारीचा व्यवसाय आहे आणि शेती पण माझा हा पॅरलल व्यवसाय आहे. सध्या नेवाशात पाण्याला घेऊन फार अडचण चालू आहे आणि भरपूर जागेवर आता लोकांची मानसिकता पण बदलत आहे. भरपूर पाणी पट्टीत देखील फार भ्रष्टाचार होतोय. तर भरपूर जणांकडं जे पाणी पट्टी भरतात पण त्यांच्याकडे पावती नाही, त्यांना परत परत भरायला लावली जाते. ह्याबद्दल आपण काय सांग? नेवासा शहरामध्ये पाणी प्रश्न गंभीरच झालेला, म्हणजे याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही. आणि नेवासा शहरामध्ये गेल्या 30 वर्षापूर्वी खरं तर पाण्याचा जो प्रश्न निर्माण झाला त्याचं मूळ कारण असं आहे की शहराची लोकसंख्या ही वाढलेली आहे. 30 वर्षापूर्वी जी लोकसंख्या होती, साधारण 13-15 हजार लोकसंख्या तेव्हा होती, तेव्हा नेवासा शहराची पाणी योजना मंजूर करण्यात आली होती. आणि आता जवळपास शहराची लोकसंख्या दुपटी तिपटीने वाढलेली आहे. जवळजवळ 30 ते 35 हजार लोकसंख्या शहराची आहे. आणि त्या दृष्टीने ती जी पाणी योजना आहे तिची क्षमता देखील नाही आहे आणि ती कालबाह्यसुद्धा झालेली आहे. तिच्यामुळं ती वारंवार फुटते, वारंवार तिचा मेंटेनन्स करावा लागतो आणि नेवासा शहराला वेळोवेळी पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. हा झाला भाग एक. राहिला प्रश्न पाणीपट्टीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या जे गैरप्रकार आपण ज्याला म्हणतो नगरपंचायतच्या माध्यमातून, ते नक्कीच अशा बऱ्याचशा गोष्टी आमच्याही कानावर आलेल्या आहेत. आणि सद्यस्थितीमध्ये नेवासा शहरामध्ये प्रशासकाचं राज्य असल्यामुळे नगरपंचायतवरती सध्या तर आम्ही त्या विषयावरती जे मुख्याधिकारी म्हणून काम बघतात त्यांच्याकडं या गोष्टीचा पाठपुरावा केलेला आहे. त्यांच्या गोष्टी निदर्शनास पण आणून दिलेल्या आहे. लवकरात लवकर निवडणुका नगरपंचायतच्या होऊन तिथं लोकनियुक्त बॉडी असेल त्यावरच या गोष्टीवरती त्यानंतरच चांगल्या पद्धतीने कारवाई करता येईल. आणि कारवाई करण्याचा अधिकार देखील लोकनियुक्त बॉडीला असल्यामुळं हा नेवासकरांचा प्रश्न देखील तेव्हाच सुटेल. आता पाणी आठवड्यातनं 2 आठवड्यातनं एकदा येतो, तरी पाणीपट्टी पूर्ण घेतली जाते. तर तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही याच्यावर काय उपाययोजना कराल? असं असं आहे की अजूनपर्यंत निवडून आल्यानंतरचा पुढचा विषय आहे. अजून निवडणुकीला भरपूर अवकाश आहे. तर त्यानंतर निवडून आल्यानंतरचा पुढचा विषय आहे. सध्या तरी मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय. पाणीपट्टीचा जो विषय आहे, मी पहिले सांगितल्याप्रमाणे की शहराला अवेळी पाणी पुरवठा होतो आणि तेच रिफॉर्मेशन होणं गरजेचं आहे. म्हणजे की व्यवस्थेमध्ये बदल होणं गरजेचं आहे. शहराच्या पाणी पुरवठ्याची जी योजना आहे तिचं व्यवस्थापन होणं गरजेचं आहे. जर नेवासकरांनी संधी दिलीच तर पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करून जितकं नेवासकर पाणी वापरेल तेवढंच त्याला पाणीपट्टी येईल अशी आम्ही व्यवस्था करू. आत्ताच पाऊस झालं, आपल्या निदर्शनास आलं की भरपूर जागेवर रोडला खड्डे पडलेत, भरपूर जागेवर पाणी भरतंय. याबद्दल आपण काय म्हणाल? तर आता नेवासा शहराची भौगोलिक अवस्थाच अशी आहे की पाऊस पडल्यानंतर सर्वच ठिकाणी चिखल वगैरे तर होतोच, खड्डे वगैरे पडलेले आहेत, हे मान्यच आहे. त्यावरती पण काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत. आणि खड्ड्याचा प्रश्न असा आहे की मागील जे बॉडीमध्ये काम झालेलं आहे, तर मला असं वाटतं की त्या कामाचा कुठल्याही प्रकारचा दर्जा रस्त्यांचा किंवा गटारींचा होता असं मला काही वाटत नाही. कारण की पाऊस पडल्यानंतर पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे, परंतु असे कामं झालेले आहेत की अनावश्यक ठिकाणी चढ करण्यात आलेलं आहे, रस्त्याच्या बाबतीत अनावश्यक ठिकाणी उतार करण्यात आलेला आहे. त्यामुळं पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होत नाही असं निदर्शनास आलेलं आहे. आणि त्याच गोष्टीसाठी मी म्हणतोय की नेवासकरांनी देखील ही विकास कामं होत असताना लक्ष ठेवणं गरजेचं आहे की कुठल्या प्रकारच्या गोष्टी कामं चुकत आहे, कुठल्या प्रकारची कामं बरोबर व्हायला पाहिजे.
भविष्याचाही आणि पावसा पाण्याचाही विचार करून ही कामं झाली पाहिजे. राहिला प्रश्न खड्ड्यांचा, तर नगरपंचायत आणि PWD विभागाकडं आम्ही वारंवार पाठपुरावा यासाठी करतोच आहोत आणि शहरातील खड्डे बुजवण्यासाठी आम्ही लवकरात लवकर त्या एजन्सीच्या मागं लागून ते काम आम्ही करणार आहोत पूर्ण. जसं की तुम्ही म्हटलात थोड्या वेळ आधी की नगरपंचायतच्या निवडणुका जवळच येत आहे, तर ह्यावेळेस लढत कशी राहील? लढत तर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादीचं सरकार राज्यामध्ये आहे, देशामध्ये आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांनी एकत्रितच लढवण्याचा आम्हाला सद्यस्थितीत तरी निर्देश दिलेला आहे. परंतु निवडणूक लागल्यानंतर 4 महिने अजून त्या गोष्टीला अवकाश आहे. तेव्हा तत्कालीन राजकीय परिस्थिती काय असते त्यावरती निर्णय होईलच. परंतु शक्यतो महायुतीमध्येच आम्ही एकत्रितच निवडणुका लढवू. थोडं आता तुमच्याबद्दल विचारतो. तुम्ही आधी फार छोट्या कार्यकर्त्यापासून चालू केलं ना, आता भाजप शहर अध्यक्ष झाले, ह्यात तुम्हाला आलेले आव्हान किंवा कसे अडचणी आले याबद्दल थोडं सांगा. मी 2012 पासून समाजसेवेच्या कामामध्ये आहे. वास्तविक पाहता मला समाजसेवेची आवड असल्यामुळं मी लहानपणापासूनच थोडा संवेदनशील मनाचा माणूस आहे. कुठलीही चुकीची गोष्ट घडत असेल किंवा कुठलीही एखादा व्यक्ती अडचणीत असेल किंवा एखादं माझ्या आजूबाजूला चुकीची घटना घडत असेल तर गप्प बसणे हा माझा स्वभाव नाही. किंवा माझी क्षमता असताना मी जर काही करू शकलो नाही तर मला त्याबद्दल असं गिल्ट फील होतं. त्यामुळंच मला नोकरीची वगैरे ही संधी असताना ती न करता नेवासा शहरासाठी काहीतरी चांगलं काम करावं या हेतूने मी राजकीय क्षेत्र निवडलं आणि 2012 पासून मित्रपरिवार तरुण मंडळाचा अध्यक्ष, ते नंतर मी युवा सेनेचंही काम केलं. राजकीय जीवनाची सुरुवात युवा सेनेपासून झाली. युवा सेनेचा उपतालुका प्रमुख म्हणून मी 5 वर्ष काम केलं. त्यानंतर पसायदान प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सामाजिक काम करतो. त्यानंतर राजकीय घडामोडी बदलत गेल्या आणि काही कारणास्तव मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. शिवसेनेमध्ये त्यावेळेस खूप परिस्थिती राजकीय अवघड झाली होती. त्यामुळं भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि भारतीय जनता पक्षाने देखील, मी मुळातच विरोधी DNA कार्यकर्ता असल्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधात मी काम करतो. त्यामुळं भारतीय जनता पार्टी काय आणि शिवसेना काय, मला असं वेगळं काम करताना नेवाशातमध्ये तरी कधी काही वाटलं नाही, कारण की विरोधातच होतो आणि हे दोन्ही पक्ष विरोधातलेच असल्यामुळं एका घरातून दुसऱ्या घरात गेल्यासारखं मला वाटतं. पक्षाने मला 2020 साली शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्या गोष्टीलाही मी न्याय देण्याचं काम केलं. समाजामध्ये व्यापक परिवर्तन घडवण्यासाठी तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे, कारण की राजकारण हे समाजाचं पुनरुत्थान आणि चांगल्या विकासाच्या दृष्टीने काम करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं माध्यम आहे असं मला वाटतं. आणि म्हणून तरुणांनी यायला पाहिजे असं जे बरेचसे लोक म्हणतात आणि प्रत्यक्षात त्यांच्या घरातीलच तरुणांना राजकारणात पाठवतात आणि ते लोक समाजावरती राज्य करतात. याच्यातूनच घराणेशाहीचा उगम होतो. या गोष्टीला, परंपरेला छेद द्यावा म्हणूनच मी राजकारण करतो. नेवासा शहरामध्ये राजकारणामध्ये माझ्या वयाचं तरी तरुण वगैरे अजून कोणी काम करत नाही आहे. शहरामध्ये राजकारण करण्याला, चांगल्या पद्धतीचं विकासाचं राजकारण करण्याला स्कोप आहे, म्हणून मी राजकारण करतो. तुम्ही राजकारण समाजकारण करता, पण तुमच्यासोबत भरपूर तरुण पण जोडलेले, तर त्यांचे सगळं उपजीविका कशी चालते किंवा तुम्हाला ह्यात लागणारा पैसा कुठून येतो, कसा जनरेट होतो, याबद्दल थोडं सांगाल? प्रत्यक्षात खरं तर आम्ही सर्व जे माझा मित्रपरिवार आहे, जे आत्ता जवळजवळ 13 वर्ष झालेली आहे, माझ्या मित्रपरिवाराने मला फारपडीच्या काळामध्ये पण साथ दिलेली आहे. म्हणजे खरं पाहायला गेलं तर आम्ही जर उद्या शिवजयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, तर आम्हाला ज्यावेळेस मी आधी मित्रपरिवाराचं काम करायचो त्यावेळेस आमचे गल्लीतले आमचे जे लोक होते तर ते आम्हाला मंडप फुकट द्यायचे. मंडप फुकट होता, फक्त अट एकच होती की माणसं आम्ही देणार नाही, तुम्ही मंडप स्वतः लावायचं. तर आम्ही त्यावेळेस रात्री जायचो, मंडप वगैरे स्वतः सगळे उभं करायचो आणि सकाळी 10 वाजता सकाळी येऊन आम्ही आयोजक, आम्ही अध्यक्ष असं दाखवून छापमध्ये तो कार्यक्रम करायचो.
प्रत्यक्षात हे काम करत असताना सर्वसामान्य नेवास्करांनी, माझ्या मित्रपरिवारांनी साथच दिली. कधी आम्ही सर्व कामं हे एकमेकांचे पैसे गोळा करून करतो. एखाद्या कार्यक्रमासाठी जर हार आणायचा असेल तर एखादा कार्यकर्ता आमचा त्याला न सांगता जाऊन तो हार घेऊन पण येतो. कुठले शॉल वगैरे आणायचा असेल तर तो कार्यकर्ता घेऊन पण येतो. राहिला प्रश्न मोठे कार्यक्रम करण्याचा, तर आईवडिलाच्या पुण्याईने आणि माऊलीच्या आशीर्वादाने आता शिक्षणही चांगले झाले असल्यामुळं मी जे व्यवसाय प्रपंच जो उभा केलेला आहे, तर त्यातील मी काही रक्कम जो 10 ते 15% रक्कम मी समाजासाठी वापरण्यासाठी स्वतंत्र बँक अकाउंटच केलेलं आहे. त्यामुळे माझ्या वैयक्तिक जी कमाईचं आमची जी फर्म आहे, पारखे इलेक्ट्रिकल वर्क्स, पारखे पोल्ट्री फार्म, होम इलेक्ट्रिकल्स या आणि शेतीचंही काही उत्पन्न, यातील उत्पन्नाचा काही भाग मी स्वतः पसायदान प्रतिष्ठानचं आमचं जे समाजसेवी अकाउंट आहे त्यामध्ये आम्ही टाकतो आणि त्या माध्यमातूनच आम्ही कामं वगैरे करतो. नेवासा शहराची बाजारपेठ ही इतर बाजारपेठेच्या तुलनेने कमकुवत असल्यामुळं आम्ही आजपर्यंत 13 वर्षामध्ये मी तरी कधी कुठल्या नेवासकराकडून कुठल्याही प्रकारची वर्गणी घेऊन कुठलाही कार्यक्रम केला नाही. भले आमचे कार्यक्रम छोटेखानी असतील, आमच्या क्षमतेनुसार आम्ही कार्यक्रम करतो, छोटेखानी का होईना, पण आम्ही कधी नेवासकराला कधी कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही. वर्गणी वगैरे आम्ही न करता आमच्या स्वखर्चाने आम्ही काम करतो. राजकारणात म्हटलं जातं प्रत्येकाचा गॉडफादर असतो, म्हणजे गुरु असतो. तर तसा तुमचा गॉडफादर किंवा गुरु कोण? तसं ज्यावेळेस नवीन राजकारणाची सुरुवात केली तर मी एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता असल्यामुळं ही गोष्ट मलाही माहिती होती की जेव्हा मी काम चालू केलं त्यावेळेस अनेक मला ज्येष्ठ लोक म्हणायचे की कुणीतरी मोठा व्यक्तीचा हात आपल्या मागं पाहिजे. तर हे मात्र खरं आहे, मला कुणी राजकीय गॉडफादर नव्हता. परंतु शिवसेनेमध्ये असताना मला निश्चितच गॉडफादर नव्हता, कारण की त्या पक्षाची काम करण्याची पद्धत एक वेगळी आहे. तिथं तुम्हालाच बऱ्यापैकी तुमच्या वैयक्तिक डोकं लावूनच काम करावं लागतं. पण भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर इथं जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आता काम करतोय. तसेच युवा नेतृत्व आहे सुजयदादा विखे पाटील आणि आमचे भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ दिनकर, तसेच आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांनी मला वेळोवेळी राजकीय प्रवासामध्ये या सुजयदादा विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा तर भाजपचा शहराध्यक्ष झाल्यानंतर आला परिचय, परंतु आमदार विठ्ठलराव लंगे पाटील, नितीन भाऊ दिनकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या दिवसापासून पाठीवर थाप देऊन वेळोवेळी संकटकाळी मदतही केली, चांगल्या 4 गोष्टीही सांगितल्या, राजकारणामध्ये काय गोष्टी नाही केल्या पाहिजे, काय गोष्टी केल्या पाहिजे असं गुरुप्रमाणे मार्गदर्शनही केलं. त्यामुळं हे 3-4 जणच गॉडफादर आहेत. आणि सर्वसामान्य नेवास्कर हा मी आता जर काम करतोय तर मला दिसतंय की सर्वसामान्य नेवास्कराचं जे एक जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह एनर्जी माझ्या मागं आहे. नक्कीच नेवास्कर हे आमचे गॉडफादर. तर आता राजकारणात तुमचं स्वप्न काय? नेवासा शहराचा सर्वांगीण विकास हे माझं राजकीय स्वप्न आहे. राजकारण मी पहिल्याप्रमाणेच सांगितल्याप्रमाणे राजकारणामध्ये तुम्ही सर्व डिपार्टमेंटमध्ये जर तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये निवडून आले किंवा तुम्हाला कुठली राजकीय पॉवर असली तर मला वाटतं की तुम्ही सर्वच शासकीय डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला हवं तसं बदल घडवून आणता येतो. आपण जर आता बघितलं की नेवासा शहरामध्ये इतर शहरांच्या तुलनेमध्ये खूप महाग आहे. म्हणजे पौराणिक कथेनुसार आपल्या इथं भगवान मोहिनीराजाचं मंदिर आहे. पुरातन काळामध्ये आपल्याकडं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणजे महाराष्ट्राला दिशा दिलेली आणि मराठी भाषेचा खरं तर आपण बघितलं तर उगम स्थान असलेलं ज्ञानेश्वरीचं ग्रंथ आपल्या इथं लिहिण्यात आले. परंतु एवढी चांगली लेगसी असून पण तिचं योग्य प्रकारे ब्रँडिंग आपल्याला करता आलं हे, आणि त्यामुळंच ह्या मंदिराचा विकास झाला नाही, तुलनेने आपल्या नेवासा शहराचाही विकास झाला नाही. कारण की कुठलंही शहर संगमनेरसारखं शहर आहे तर ते तिथं नाशिक पुणे हायवे लगत ते शहर असल्यामुळं, मुंबईजवळ असल्यामुळं त्या शहराचा विकास झाला. आणि दुसरं एक शिर्डीसारखं शहर आहे जिथं साईबाबांची पुण्यभूमी असल्यामुळं शिर्डी सारख्या गावाचा विकास झाला. तर आणि शिरूर सारखे काही शहर आहेत तर जिथं MIDCचं क्षेत्र आजूबाजूला असल्यामुळं
लोक तिथं शहरामध्ये राहण्याला प्राधान्य देतात आणि MIDCत कामाला जातात. असे 3 गोष्टी आहेत. तर त्यापैकी आपण शिर्डीच्या धर्तीवरती आपण पर्यटन आणि आध्यात्मिक विकासावरती शहराचा विकास या कॅटेगरीमध्ये मोडतो असं मला वाटतं. कारण की आपल्या शहराच्या जवळपास हायवे नाही आहे. जो आहे तर त्याची स्पेस नेवासा फाट्याने घेतलेली आहे. तो आपल्या शहराचाच एक भाग येतो, त्याला शहराचाच भाग समजतो. आणि MIDC तर आपला बागायती पट्टा असल्यामुळं शक्यतो आपल्याकडे MIDC साठी एवढी जागा आता तरी नाही आहे, सध्या तरी नाही आहे. आणि MIDC आपल्या तालुक्यात त्या कोपऱ्याला असल्यामुळं शहराला तिचा काही फायदा होत नाही असं मला वाटतं. त्यामुळं श्री मोहिनराज मंदिराचा विकास आणि श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिराचा विकास किंवा याची ब्रँडिंग किंवा ह्याचं सर्वसामान्य मराठी माणूस म्हणा किंवा हिंदुस्थानामध्ये त्याचा प्रचार प्रसार करणं व त्या माध्यमातून ते लोक नेवासा शहरामध्ये येणं आणि त्यानंतर शहराची इकॉनॉमी किंवा अर्थव्यवस्थेला चालना भेटणं, याच्यासाठी राजकारणात काम केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना ह्या 2 मंदिराच्या विकासावरती फोकस माझा जास्त आहे. तर हे विकास काम करताना तुम्हाला काही अडचण वगैरे येणार नाही का? तुम्ही उद्या निवडून आले तर तुम्ही याचं काम कसं कराल? हे, आता निवडून यायचा तर पुढचाच विषय राहिला, कारण की अजून निवडणुकाही नाहीये, मला उमेदवारी नाही. तसं काही राजकारणामध्ये काही सांगितल्या जात नाही की तुम्हालाच उमेदवारी आहे वगैरे किंवा असं काही नाही. त्यामुळे तो पुढचा विषय आहे. परंतु आतापर्यंतची जी वाटचाल आहे, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे एक विजनरी नेतृत्व आहे. आपलं जे माऊलीचं मंदिर सध्याचं आहे, तर ते मंदिराचं पण जे काही बांधकाम किंवा जो सभा मंडप झालेला आहे, तोही त्यांचे आजोबा मला माझ्या माहितीवर पद्मश्री विठ्ठलरावजी विखे पाटील यांनी ते केलेलं आहे. शिवाय जी ज्ञानेश्वर सृष्टी म्हणून जे आहे, तर तिचंही नेवाशाच्या संस्थांनी कुठलीही मागणी नसताना स्वतः नामदार विखे साहेबांनी स्वतःहून पुढाकार घेत ती ज्ञानेश्वर सृष्टीचं प्रपोजल मांडलेलं आहे. सर्वसामान्य नेवासकरांना ते सोशल मीडियावर बघायला भेटलेले आहे. तर त्याही मंत्रिमंडळ बैठकामध्ये ते हे होणार आहे लवकरच. त्यामुळं आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली मला तरी विकास कामं व्हायला नेवासा शहरामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळा आहे असं मला काही वाटत नाही. जर संधी मिळाली चांगल्या कार्यकर्त्याला तर डेफिनेटली या दोघांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा विकास होणार. तुम्ही आतापर्यंत कोणत्या कोणत्या प्रकारच्या योजना राबवल्या ज्याने नेवासा शहराला किंवा आजच्या युवा पिढीला फायदा झाला असेल? आता तसं जर बघितलं तर योजना राबवायला 2019 पासून सुरुवात झाली. कारण की 2012 ते 19 या कार्यकाळामध्ये मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच आणि विरोधी बाकावरचा कार्यकर्ता म्हणूनच काम केलं. 2019 नंतर इथं आम्ही छोटेखानी ऑफिस म्हणून सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्याला यश 2023 मध्ये आलं या ऑफिसमध्ये करण्याचं. तर योजना राबवायचं म्हटलं तर नरेंद्र मोदी साहेबांच्या लोककल्याणकारी योजना आहेत. ही गोष्ट माझ्या निदर्शनास आली की लोक राजकारणामध्ये काम करत असताना फक्त निवडणुकालाच राजकारण समजतात. प्रत्यक्षात राजकारणामध्ये सर्वसामान्य लोकांचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणे याच्यासाठी म्हणून एक वेगळा कार्यक्रम आखला. जेव्हा मी भाजपचा शहराध्यक्ष झालो, मी वरिष्ठांच्या संपर्कात आलो, भारतीय जनता पक्षाच्या रचनेत आलो, तेव्हा योजना कशा राबवायच्या हे त्यांनी आम्हाला वरतून सांगितलं. तेव्हा आता आम्ही शासनाची कुठलीही योजना असो, बांधकाम मजुरांसाठी बांधकाम कामगार योजना असो, मराठा तरुणांसाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना असो, नंतर आत्ताच मागील वर्षभरापूर्वी शासनाने लाडकी बहीण योजना आणली होती, त्या योजनेचे आम्ही इथं 2000 फॉर्म आमच्या या कार्यालयात मोफत भरलेले आहेत. आताचे जे 2 सांगितले अण्णासाहेब पाटील आणि बांधकाम मजुराची, त्याचेही आमच्या कार्यालयामध्ये मोफत फॉर्म भरले जातात. स्किल इंडियाचेही जे काही नेवासा शहरातील तरुण आहेत आणि स्किल इंडियासाठीचे पण जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन वगैरे करायचं असतं ते देखील आमच्या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य नेवासकर तरुणाला हे केलं जातं. राहिला प्रश्न ज्या घरकुलाची जी योजना आहे, त्या घरकुल योजनेचेही आम्ही वेळोवेळी याच कार्यालयामध्ये सोशल मीडियावर आवाहन करून इथं कॅम्प्स बोलवले आहेत. सर्वसामान्य नेवासकरला मी या आपल्या माध्यमातूनही सांगू इच्छितो की सर्व शासकीय योजनांचे आम्ही लाभ
नेवास्कराला मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि त्यासाठीच तुम्ही कधीही आमच्या कार्यालयामध्ये या. कार्यालयामध्ये नेवास्करांना आम्ही 100% सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. आज आपण जसं पाहतो नेवासा शहरात बेरोजगारी वाढत चालली आहे, तर ती कमी करण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना कराल? हे खरं आहे की नेवासा शहरामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळं स्थलांतराचं प्रमाण पण वाढलेलं आहे. कारण की नवीन तरुणांनी एज्युकेशन चांगल्या पद्धतीचं घेतल्यानंतर त्याला शहर सोडायला भाग पडतंय. कारण की त्या शिक्षण त्याने जे घेतलंय त्याच्याशी संबंधित नोकरी किंवा व्यवसाय त्याला इथं करता येत नाही. तर म्हणून शहराला बेरोजगारी कमी करण्यासाठी आपण नवीन तरुणांना जास्तीत जास्त पद्धतीने व्यवसाय कसे उभे करता येईल यासाठी काम करतो. आता व्यवसाय उभा करायचा तर त्यासाठी जागा पाहिजे आणि दुर्दैवाने आपल्या शहराचं सर्व जे प्रमुख जी बाजारपेठ आहे ती सरकारी जागेमध्ये आहे आणि सरकार आता सध्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादीचं आहे. आमच्या विचाराचं सरकार आहे. त्यामुळं आम्ही सरकारच्या माध्यमातून या सरकारी जागेवरती वेगवेगळ्या प्रकारची शॉपिंग कॉम्प्लेक्सेस बांधणे, तिला प्राधान्याने नेवासा शहरातील तरुणांना ते गाळे कसे उपलब्ध करून देता येतील याच्यासाठी आम्ही काम असे करणार आहोत. अजून नोकरीच्या व्यवसायाच्या संदर्भात जर बघितलं तर काही कॉल सेंटर पण आपण नेवासा शहरामध्ये सुरू करण्याचा माझा प्रयत्न आहे की ज्या कॉल सेंटरच्या माध्यमातून किमान तरुणाला 15 ते 20 हजार रुपयांचं मासिक वेतन मिळू शकेल, जेणेकरून कॉल सेंटर आपण कुठेही करू शकतो. त्याला काही अशी MIDC लागती वगैरे अशातलं काही भाग नाही. त्यामुळे तोही एक विषय आहे की कॉल सेंटरच्या माध्यमातून देखील आपण रोजगार निर्मिती करण्याचा आहे. आणि पर्यटनावर जास्त भर देऊन पर्यटन झालं की नेवासा शहरातील व्यवसाय धंदे वाढतील आणि धंदे वाढण्यासाठी शॉपिंग कॉम्प्लेक्सचा आपण करण्याचा आम्ही पाठपुरावा करत आहोत. त्यामुळं अशा पद्धतीने रोजगार निर्मिती होईल असं मला वाटतं. सध्या पंचायतचे प्रश्न वाढत चालले, जसे मोकाट कुत्रे, घाणीचं साम्राज्य, जागोजागी घाणपाणी किंवा मच्छरांमुळं होणारे आजार, त्यामुळे लोक आजारी पडत आहेत. त्याकडे तुम्ही कसे पाहता? सध्या तोच पहिलाच विषय झाल्याप्रमाणे नेवासा नगरपंचायतवरती कुणाचाच अंकुश राहिलेला नाही. म्हणायला जरी प्रशासक असला तरी पण लोकनियुक्त बॉडी तिथं अस्तित्वात नसल्यामुळं शहराचा पूर्णपणे तुम्ही जे म्हणता त्या समस्या तयार झालेल्या आहेत. आता तर पावसामुळे आता अनेक अडचणी झालेल्या आहेत. आता आमच्याही हातात कुठल्याही प्रकारची सत्ता नसल्यामुळे मीही एक सर्वसामान्य नेवास्करासारखा जे कार्यकर्ता आहे, त्यामुळं फक्त चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं शहरातील कचऱ्याचे प्रश्न, मोकाट जनावरं, म्हणजे आज सांगायला गेलं तर आज सकाळी मी जे उठलोय 7 वाजता, तर ते उठलोच मी एका महिलाच्या फोनमुळे उठलेलो आहे की त्या महिलेच्या आजूबाजूला इतके मोकाट कुत्रा आले होते. त्या महिलेनी अक्षरशः घाबरून मला फोन केला की याचा कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करा, अशी अवस्था आहे. पण आम्ही या गोष्टीचा नगरपंचायतकडे पाठपुरावा करत आहोत. नगरपंचायतला आता सध्याच आम्ही कुठल्याही पदावर नसल्यामुळं आमचं काम फक्त त्यांना काठी मारून पुढं घालून ते काम करून घेण्याचं आमचं भूमिका आहे. लवकरात लवकर निवडणूक झाल्यानंतर तिथं बॉडी गेल्यानंतर ती बॉडी या सर्व प्रश्नावरतीच काम करेल आणि मला ठाम विश्वास आहे की महायुतीचीच विचाराची बॉडी तिथं येणार असल्यामुळं आम्ही 100% हे जे समस्या तुम्हाला आज भेडसावत आहेत हे 4 महिन्यामध्ये त्याचं निराकरण करणार. धन्यवाद मनोज भाऊ, तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल. मनोज भाऊनी फार सुंदर प्रकारे त्यांचे मत मांडले व पुढच्या योजना त्यांनी स्पष्ट केल्या. आणि तुम्हालाही काही वाटत असलं तर आमच्या कमेंटमध्ये नक्की आम्हाला सांगा. धन्यवाद.